अहमदपूर नगर परिषदेची रणधुमाळी आता सुरू आहे. प्रभाग 5 मध्ये मीनाक्षीताई शिंगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून पुन्हा एकदा मतदारांमध्ये उमेदवारी घेऊन जात आहेत, मतं मागत आहेत. नेमकं या ठिकाणी आज प्रचारादरम्यान त्यांची भेट झाली असता नेमकं बऱ्याच महिला आहेत. महिला प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आपण ऐकलेलंच आहे. काय यांच्या कामाचा अजेंडा आहे, काय विकास कामं केलीत आणि राहिलेली विकास कामं काय शिल्लक आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. ताई, स्वागत आहे आपलं ATN मराठी या चॅनलमध्ये. नमस्कार. नेमकं मला सांगा, आपण यापूर्वी या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं, काय कामं झालीत? आपण प्रभागामधले रोड असतील, नालीचे कामं असतील किंवा लाईटचे कामं असतील, हे सर्व कामं केलेले आहेत. सभागृह देखील मंदिरासाठी, शिवाजीनगरमध्ये महादेव मंदिरासाठी आपण 10 लाख रुपये सभागृहासाठी माननीय बाबासाहेब पाटील साहेब आमदार सहकार मंत्री यांच्या माध्यमातून तिथं आपण निधी दिलेला आहे. तर असे बरेचसे कामं आपण पूर्वी केलेले आहेत आणि नंतर आपण मतदान मागण्यासाठी आपण लोकांकडे जात आहोत. बरं, आता एकीकडे बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेली युती या ठिकाणी तुटलेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टी सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या समोर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. कशी लढत कशी होईल? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे, परंतु जे उमेदवार दिलेले आहेत तर जनतेने देखील तुलना करावी की त्यांचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्यामध्ये तुलना करावी आणि लोकांनी ठरवावं की तुम्हाला एखादी महिला निवडून येऊन तिच्या पतीने कारभार बघावा असा उमेदवार पाहिजे की माझ्यासारखी सुशिक्षित महिला देऊन मी स्वतः सभागृहामध्ये जाऊन काम करणारा उमेदवार पाहिजे, ते जनतेने ठरवावं. बरं, आता एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही आता उल्लेख केला, तर अजून एक या ठिकाणी बरेच वेळा अडचण येते की आठवडी बाजारच्या दिवशी ग्रामीण भागातल्या, खेड्यापाड्यातल्या किंवा शहरातल्या अनेक महिला बाजार करण्यासाठी, आठवडी बाजार करण्यासाठी ज्यावेळेस जातात, त्या मैदानाच्या आसपास कुठं स्वच्छतागृह नाही किंवा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल. तुम्ही एक महिला प्रतिनिधी म्हणून काय म्हणणार आहात यावेळेस? नक्कीच, तुम्ही बरोबर चांगला मुद्दा मांडलात. हे करणं गरजेचंच आहे की महिलांची सुरक्षितता असेल किंवा स्वच्छतेसाठी नक्कीच आम्ही माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी तरतूद केली पाहिजे. बरं, आता तुम्ही फिरत आहेत आपल्या प्रभागामध्ये, कसा जनतेकडून रिस्पॉन्स कसा भेटतो तुम्हाला? जनतेकडून रिस्पॉन्स तर चांगला आहे, कारण मी माझे नेहमीच 24 तास महिलांसाठी दिलेले आहेत, जनतेसाठी दिलेला आहे. मी वेळ बघत नाही, काळ बघत नाही. कोणीही मदतीसाठी असेल, मग ते कुठलंही ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा लाईट ऑफिस असेल, कुठलेही कामं असतील किंवा प्रभागातले नळांचे असतील किंवा नाली काढण्याचं काम असेल, अक्षरशः तुम्ही म्हणसाल की सकाळी डुक्कर मेलं म्हणून देखील मला सकाळी फोन येतात आणि ते उचलण्यासाठी मी नगरपालिकेत फोन करत असते. तर मी सर्वच प्रकारचे कामं करते, विकास कामं असतील. त्यामुळं लोकांनी मला मतदान करावं आणि मोठ्या प्रमाणात निवडून द्यावं आणि संधी द्यावी काम करण्याची, असं मला वाटतं. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे 3 तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र आता सोबत असलेल्या काही महिला आहेत या ठिकाणी, त्यांच्या समर्थक असतील, नेमकं त्यांच्याकडे जाणार आहोत. ताई, मीनाक्षीताईंनी यापूर्वी केलेल्या कामावर आपण समाधानी आहात? हो, खूप समाधानी आहोत. आमच्या सगळ्या महिलांच्या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्या घरी जाऊन मांडू शकतो. अर्ध्या रात्री पण त्यांना फोन करू शकतो आणि सांगू शकतो की आम्हाला ही समस्या आहे, तुम्ही हे सोडवावं लागते. त्याबरोबर आम्हाला प्रतिसाद देतात. तर अजून काही समजा विरोधी पक्षाकडून किंवा इतर पक्षाकडून मोठी आश्वासनं येतील? नाही, आम्हाला दुसऱ्याचा काही प्रश्नच येणार नाही, कारण का आमची महिला उमेदवार आम्हाला पाहिजे, दुसऱ्याला आम्ही निवडून देणारच नाही ना. नवीन संधी एखाद्या वेळेस द्यावं वाटत? नाही, आम्हाला ती द्यायचीच नाहीये कोणाला. संधी द्यायची नाही? नाही. बरं ताई, आपण सांगा, या प्रभागामधले काही कामं शिल्लक आहेत? नाही, आता छोटे मोठे रस्ते राहिलेले, म्हणजे गल्ली बोळातलेच राहिलेले तेच आहेत, बाकीचं काही नाही. सगळीकडे छान ओके आहे. हा, पाण्याची परेशानी होती. पाणी पहिलं 40 दिवसाला पाणी येत होतं, आता 8 दिवसाला पाणी आहे, 6 दिवसाला आत येते पाणी आम्हाला. तर एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागामध्ये बरीच विकास कामं झाल्याचं या ठिकाणी महिलांकडूनही सांगण्यात येते आणि राहिलेली काही शिल्लक कामं मीनाक्षीताई या करून घेतील आणि करतील. हक्कानं त्यांना त्यांच्याकडे जाण्याचा अधिकार या प्रभागात महिलांचा असल्याचं सांगितलं जाते. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.